आयडियावर फंडिंगचा खेळ असतो, जिथे इनोव्हेशनचा मेंटरशिपशी मेळ होतो, जिथे मिळतात हात आणि पुढे जातात सगळे एक साथ. तो प्रवास सुरू होतो इथे, भारताच्या स्वतःच्या स्टार्टअप मंचावर. आयडिया बाज, आयडिया तुमची, पैसे आमचे. तर मग चला बोलूया आमच्या इन्व्हेस्टिंग टायटन्सना. सर्वात प्रथम भेटूया यंग एंटरप्रेन्योर्सचे फेवरेट अर्जुन वैद्य. द स्लीप कंपनीची फाउंडर प्रियंका सलॉट. गेला लीडर्स क्लबचे फाउंडर जिमी मिस्त्री. सिरियल इन्व्हेस्टर VC फ्रॉम वॉशिंग्टन DC संदेश शारदा. टायटन्स आजचे जे आपले एक्सपर्ट मेंटॉर आहेत ते कोणी डॉक्टर नाहीयेत, प्रोफेसर आहेत, पण त्यांच्या इनोव्हेशनने 1.25 करोड पेशंटच्या जीवनावर इम्पॅक्ट केलाय. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया IIT मद्रासच्या प्रोफेसर मोहन शंकर शिवप्रकाश यांचं. वेलकम 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 वेलकम. वेलकम सर. थँक्यू सर. वेलकम सर. या सर. सर, हे आमचं भाग्य आहे की आज तुम्ही आमच्यासोबत या मंचावर आहात. थँक्यू, तुम्ही मला बोलवलं. आणि खरं तर इथे असण्यात खरंच आनंद आहे. सर, तुम्ही हेल्थ टेक आणि हेल्थ इनोव्हेशन मध्ये खूप काम केलेलं आहे. प्लीज आमच्या ऑडियन्स सोबत तुमचा एक्सपिरियन्स शेअर करा ना. अजूनही मेडिकल टेक्नॉलॉजी आपण 100% इम्पोर्ट करतो हायटेक मध्ये. माझं उद्दिष्ट होतं की या इम्पोर्टला कमी करायला हवं. जर आपल्याला हे भारतात बनवायचं आहे तर त्या टेक्नॉलॉजीला आपल्याला डेव्हलप करावं लागेल. फक्त मॅन्युफॅक्चरिंगने पूर्ण टेक्नॉलॉजीची व्हॅल्यू आपण घेऊ शकत नाही. IIT मद्रासमध्ये 2010-2011ला एक R&D सेंटर चालू केलं होतं आम्ही, हेल्थकेअर टेक्नॉलॉजी इनोव्हेशन सेंटर HTIC. आणि आज ते देशाचे अग्रेसर R&D सेंटर आहे. जवळपास 20-25 टेक्नॉलॉजीज डेव्हलप केल्या आहेत आतापर्यंत. आणि त्या टेक्नॉलॉजीचे 12 प्रॉडक्ट्स मार्केटमध्ये आहेत आणि 1 कोटीचे, कदाचित 2 कोटीचे असतील पेशंट्सना याचा बेनिफिट मिळालाय. तर पहिल्यांदा ही सगळी टेक्नॉलॉजी इंडियामध्ये डेव्हलप झाली आहे आणि मॅन्युफॅक्चर सुद्धा झाली आहे. थँक्यू व्हेरी मच प्रोफेसर. थँक्यू इथे आल्याबद्दल. प्लीज टेक अ सीट. थँक्यू. टायटन्स, मी तुम्हाला हे पण सांगू इच्छितो की आम्ही तुम्हाला इन्व्हेस्टिंग टायटन्स म्हणतो, पण आपले प्रोफेसर जे आहेत ते टायटन कंपनी, जी टाटा ग्रुप ऑफ कंपनीजची कंपनी आहे, त्यात इंडिपेंडंट बोर्ड ऑफ डिरेक्टर्स मध्ये पण आहेत. चला तर बोलूया आपल्या पहिल्या आयडिया बाजला. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की साफसफाई किती गरजेची आहे. हो, बघा ना, घरात पण बोलतात ना, रोज आंघोळ करा, साफ कपडे घाला, घराची साफसफाई करा, झाडू मारा, लादी पुसा. आणि दिवाळीमध्ये तर पूर्ण घर आतून बाहेरून वरून खाली साफ करावं लागतं. पण आपल्या आसपास जी हवा आहे तिचं आपण काय करायचं, तिला कसं साफ करणार, त्याचं सोल्युशन घेऊन येत आहेत गौरव राघव आणि दीप प्रकाश सिंग. गौरव आणि दीप, आमच्या या मंचावर तुमचं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद सर. तर मग तयार आहात तुम्ही? नक्की. चला तर नक्कीच मग. सर. हॅलो टायटन्स, न जाणे किती दिवसांपासून तुम्ही पिचेस ऐकत आहात. चला एक काम करूया, तुम्हाला थोडं रिलॅक्स फील करूया. तुम्ही सगळे एकत्र दीर्घ श्वास घ्या. ब्रीद इन, ब्रीद आउट, ब्रीद इन, ब्रीद आउट. छान वाटतंय ना? आता जर मी तुम्हाला हे सांगितलं, जो एक श्वास तुम्ही घेतलाय त्यात CO2ची मात्रा बाहेरच्या पेक्षा जास्त आहे, तर तुम्ही मान्य कराल? सत्य हे आहे की इंडोरची हवा आउटडोर पेक्षा जास्त पोल्युटेड असते. आपल्याला वाटतं पोल्युशन बाहेर किंवा रोड साईडवर अधिक आहे, पण ऍक्च्युअल विलन तर आपले घर, ऑफिस, बिल्डिंग आणि हॉस्पिटल्स, मॉल्स, एअरपोर्टमध्ये लपलेले असतात. मी तुम्हाला एक फॅक्ट अजून सांगतो. तुम्हाला वाटत असेल की झाडं ऑक्सिजन बनवतात, खरंय. पण जे ऑक्सिजन तुम्ही रोज घेता त्याच्या 70% पेक्षाही जास्त वॉटर बॉडीज मध्ये लपलेली एक मायक्रोस्कोपिक मशीन बनवते. त्या मशीनचं नाव आहे मायक्रो ॲल्गे. हे मायक्रो ॲल्गे दिवसाच्या वेळी कार्बन डायऑक्साईड कॅप्चर करून ऑक्सिजन रिलीज करतं. टायटन्स, माझं नाव आहे गौरव राघव. मी आहे एक्स मर्चंट नेव्ही ऑफिसर आणि मी माझ्या मरीन लाईफमध्ये मायक्रो ॲल्गेचं मॅजिक पाहिलं आहे. मी आहे यांचा मित्र आणि को फाउंडर दीप प्रकाश सिंग. मी हँडल करतो मॅन्युफॅक्चरिंग आणि
ऑपरेशन्स. आणि आम्ही मिळून बनवलं आहे ओशन ट्री. टायटन्स, ओशन ट्री एक असा प्युरिफायर आहे जो फक्त डस्ट रिमूव्हलचं काम नाही करत. ओशन ट्री आर्टिफिशियल फोटोसिंथेसिसच्या मदतीने 24/7 ऑक्सिजन प्रोड्यूस करतो आणि तेवढ्याच प्रमाणात कार्बन डायऑक्साईड पण कॅप्चर करतो. एक ओशन ट्री सरासरी 6 झाडांइतकं ऑक्सिजन बनवतो. हे ओशन ट्रीचं डेमो आणि मिनिएचर युनिट आहे. असे 6 युनिट जयपूरमध्ये लाईव्ह आहेत, एक JDM मध्ये आणि 5 जयपूर एअरपोर्टला. आम्ही मानतो की श्वास घेणं गरजेचे आहे, पण एक शुद्ध श्वास घेणं त्यापेक्षाही जास्त गरजेचं आहे. टायटन्स, आमची इच्छा आहे की या मिशनमध्ये तुम्ही आमचा भाग बना आणि या मायक्रो अल्गे बेस्ड सोल्युशनला घेऊन या तुमच्या घरी, ऑफिस आणि सोसायटीमध्ये. आणि स्वच्छ हवेचा पुरवठा देशात करण्यासाठी आम्हाला पाहिजेत 50 लाख रुपये 3.33% इक्विटीसाठी. तर अजून एक दीर्घ श्वास घ्या आणि आमच्या बरोबर हात मिळवण्यासाठी नक्की. तयार व्हा. सगळ्यात आधी तर मला हे विचारायचं हो, आहे सर. की इतकी युनिक आयडिया तुम्हाला आली कुठून? 2009 मध्ये मी मर्चंट नेव्हीत असताना ही आयडिया मला आलेली. तेव्हा मला कळलं की ग्लोबली 70% पेक्षा जास्त ऑक्सिजनचं कॉन्ट्रीब्युशन वॉटर बॉडीज मधून होतं. मनुष्य म्हणून आपण फोकस करतो जमिनीवरील प्रोजेक्ट्सवर, जे फार लेंदी व टाइम टेकिंग प्रोजेक्ट्स असतात. हे प्रोटोटाइप आहे की मॉडेल आहे? हे एक डेमो प्रोटोटाइप आहे. ऍक्च्युअल युनिट फार मोठं असतं, त्याची हाईट जवळपास 6 फुटाची असते. मग हे कसं काम करतं जरा आम्हाला सांगाल का? टायटन्स, हे आहे सिंगल सेल मायक्रो अल्गे, ज्याचं नाव आहे स्पायरोलिना. यात एक लाईट वर लावलेली आहे, एक लाईट खाली लावलेली आहे. फोटोसिंथेसिस होण्यासाठी लाईटची वेव्हलेंथ सूर्याच्या वेव्हलेंथ प्रमाणे असायला हवी आणि सेम स्पेक्ट्रम असायला हवं. तर आम्ही डिझाईन केली आहे ती लाईट जी सूर्याची वेव्हलेंथ व स्पेक्ट्रम प्रमाणे आहे. फोटोसिंथेसिससाठी मायक्रो अल्गेला हवं पोषण, जे आम्ही यात ऍड करतो. त्याशिवाय त्याला हवं कार्बन डायऑक्साईड, म्हणजे त्याला कॅप्चर करून तेवढ्याच प्रमाणात ऑक्सिजन रिलीज करू शकेल. यात खालच्या बाजूला एक पंप आहे जो ऍटमॉस्फेरिक एअरला घेऊन वॉटरमध्ये डिफ्यूज करतो. मायक्रो अल्गे फोटोसिंथेसिसच्या वेळी कार्बन डायऑक्साईडला कॅप्चर करतो आणि फ्रेश ऑक्सिजन इथून बाहेर पडतो. हे एक डेमो प्रोटोटाइप युनिट आहे. प्लांट्सला ग्रो व्हायला खूप टाइम लागतो. ही मायक्रो अल्गे प्रत्येक 8 तासांनी तिच्या साईज मध्ये डबल होऊन जाते. 2 महिन्यांनंतर हिचं बायोमास इतकं जास्त होतं की लाईट पेनिट्रेशन वरून आणि खालून होणं बऱ्यापैकी अवघड होतं. त्यावेळी या मायक्रो अल्गेला प्लांट फीडसाठी ऑर्गॅनिक फर्टिलायझर प्रमाणे आम्ही लोक यूज करतो. तर आता आमचे जे बिझनेस मॉडेल आहे त्यात आम्ही याला B2B मध्ये देतो, ज्यात हॉटेल्स, हॉस्पिटल्स, एअरपोर्ट्सवर हॉर्टिकल्चर डिपार्टमेंट्स आपल्या प्लांट्स फीड मध्ये जे केमिकल फर्टिलायझर यूज करतात त्या जागी याला वापरतील तर एका नैसर्गिकरित्या ते त्या प्लांटला फीड करू शकतील आणि त्या एरियाला ते ऑर्गॅनिक सर्टिफिकेशन पण अप्लाय करू शकतात. ही टेक्नॉलॉजी पेटंटेड आहे की? मी लास्ट इयरच्या नोव्हेंबरमध्ये अप्लाय केलं होतं, कारण टेक्नॉलॉजीचं पेटंट आहे तर हे 2 वर्ष 3 वर्ष जवळपास लागतात. तर लॅब कंडिशन मध्ये 16 तास ऑक्सिजन बनवणं शक्य आहे, पण ही मशीन न थांबता 24 तास फक्त ऑक्सिजन बनवते. जस्ट प्लग अँड प्ले. 6 झाडांच्या इतकं हे ऑक्सिजन बनवतं. पण जेव्हा याचे कॅल्क्युलेशन ESG सस्टेनेबिलिटी डिपार्टमेंटने केलं तेव्हा त्यांना कळलं की हे 5 ओशन ट्री 18,500 लोकांना 1 वर्षापर्यंत ऑक्सिजन पुरवू शकतात. टायटन्सना बरंच काही विचारायचं आहे सर. त्याआधी जर तुमची परवानगी असेल तर मार्केट डिमांड घेऊन टाकूया, म्हणजे विना अडथळा यांच्यासोबत डिस्कशन करू शकाल. ऍब्सोल्युटली, गो घ्या ना. ऑडियन्स, आपापले वोटिंग मीटर्स हातात घ्या. आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे की तुमच्या हिशोबानुसार या प्रॉडक्टची मार्केट डिमांड किती आहे. तुमची वेळ सुरू होते आता. ,65% लोकांना वाटते की याची गरज आहे. 35% लोकांना याच्याशिवाय पण आयुष्य ठीकठाक आहे. चला तर मग. सगळ्यात आधी तर कॉम्प्लिमेंट देईन, खूपच छान. Thank you very तुम्ही much, अगदी sir. राईट डिरेक्शन मध्ये काम करताय. तुम्हाला ह्यात यश किती मिळतंय ही नंतरची गोष्ट आहे, पण एनी स्टेप इन द राईट डिरेक्शन इज अ स्टेप इन द राईट डिरेक्शन, Right. असं मला तरी वाटतं. प्रॅक्टिकली जर आपण हे घरात लावलं तर घरात मोस्ट पीपल यूज हाय वॉट स्प्लिट एसीज. Yes. विंडो एसीचा जमाना गेला, त्यातून कमीत कमी फ्रेश एअर तरी मिळायची. डक्टेबल मशीन मध्ये तर याहून वाईट अवस्था आहे. ऑफिसमध्ये फ्रेश एअरचा तर कनेक्शन पाईपच लावत नाहीत लोक. आता अशातच जर 5,000 स्क्वेअर फुटाचं घर आहे, 2,500 स्क्वेअर फुटाचं घर आहे, किंवा एक स्टँडर्ड 1100 स्क्वेअर फुटाचा फ्लॅट धरून चला, त्या फ्लॅटमध्ये एक मशीन तर पुरणार नाही. प्रत्येक रूम मध्ये एक तर हवाच. तर ही वायबिलिटी मला मिसिंग वाटते. हे जे व्हेरियंट आम्ही लॉन्च केलं आहे हे आम्ही फक्त B2B साठी केलं आहे, ज्यात AMC एक मोठं चॅलेंज आहे. जोवर आमच्याकडे ती
फंडिंग नसणार, ते सगळे रिसोर्सेस नसणार. आम्ही D2C मध्ये आता फोकस नाही करत आहोत. D2C वाले जे युनिट आहेत ते 50 लिटरचे युनिट आहे, जे 400 स्क्वेअर फीटचा एरिया कव्हर करतात. त्याची उंची साधारण इतकी आहे आणि याच साईजच्या जवळपास आहे. ते पण एक एस्थेटिक युनिट आहे. सर याची कॉस्ट काय आहे एका युनिटची? एका युनिटची कॉस्ट आम्ही टार्गेट करतोय 4.5 लाख रुपये, पण आता नेगोशिएट होऊन 1.85 ला गेली आहे. जर एखादा तिसरा कस्टमर आला आणि म्हणाला की मी 90,000ला घेईन, तर तुम्ही 90,000ला विकायला तयार आहात का? नाही सर. मग मला सांगा तुम्ही कमी का केली प्राइस? सर, मला एअरपोर्टला हे युनिट लागणे बसल्या बसल्या फ्रीची मार्केटिंगची ऑपॉर्च्युनिटी वाटली. आणि ह्याला सोडणं सर फार योग्य झालं नसतं, कारण ह्यातही मी पैसे बनवले. गौरव, तुमची कॉस्ट काय आहे एक युनिट बनवायची? मॅम, हे युनिट बनवायचं माझं कम्प्लीट कॉस्ट आहे 1.5 लाख रुपीज. तुम्ही याचा इम्पॅक्ट कसा मेजर करता? कारण तुम्ही बोललात की हे इंडोर एअर क्वालिटीला इम्प्रूव्ह करतं. आम्ही लोक आता प्लॅनिंग करत आहोत यात एक IoT एनेबल्ड डिव्हाइस लावण्याचा, जो तुम्हाला लाईव्ह कार्बन कॅप्चर, लाईव्ह CO2, PPM किती कमी होतोय, ऑक्सिजन किती बनतोय, टेम्परेचर, ह्युमिडिटी, युनिट नंबर, एरिया लोकेशन, व्हॉल्यूम ऑफ द वॉटर, टेम्परेचर ऑफ द वॉटर, आणि एक डेस्कटॉप जिथे क्लायंटला डेली बेसिसवर एक एक्सेल शीट DMS मध्ये ना ते सगळं येईल. येस, पूर्ण तो डेटा येईल. ह्याला जर बॅकएंड मध्ये ऑपोजिट जे केले तुम्ही फ्रंट एंडला, म्हणजे मी बोलतोय बॅकएंड बद्दल, AC सप्लायला जर आपण Yes. इंटिग्रेट केलं Yes. तर मग ठेवण्याचा प्रॉब्लेम होणार नाही, कारण ते डक्ट मध्ये जाईल आणि तुम्हाला खूप खर्च करून एस्थेटिकल करण्याची सुद्धा गरज नाहीये. तुम्ही कोरियन फोरियन प्यू वगैरे पण युज केलंय, या सगळ्या गोष्टींची गरजच नाहीये. तुमचा लाईटचा स्पेक्ट्रम पण सेम राहू शकतो right. आणि त्याच्यामध्ये BMS मध्ये मेजरमेंट कॅप्चर करणं मला वाटतं बऱ्याच अंशी सोपं होईल. Yes. तर त्याच्यामध्ये तुम्ही कॅपॅसिटी पण वाढू शकता. 250 लिटर कशाला, तुम्ही 2,500ची टँक पण वापरू शकता. लोक आजच्या घडीला जवळपास ₹1,00,000 पर टन एअर कंडिशनिंग मध्ये VRV VRF मध्ये युज करतात, अंदाजे प्लस मायनस. तर हे तर खूपच स्वस्त प्रोडक्ट आहे. हो सर, बरोबर. तुमचा जो अप्रोच आहे त्याचा तुम्ही ड्रास्टिकली दुसऱ्या पद्धतीने विचार करा. आय एम शुअर ह्याचं खूप मोठं ऍप्लिकेशन आहे. तुम्ही विचार केला होता याचा जेव्हा डिझाईन केलं होतं? नाही सर. जर तुम्ही याला टर्न करून माझ्याबरोबर येणार असाल तर आय बी मोर दॅन हॅपी. खूप इंटरेस्टिंग प्रोडक्ट आहे. थँक्यू व्हेरी मच सर. पण याला ऍप्लिकेशन फ्रंट एंड मधून बॅक एंडला आपल्याला जावं लागेल. जिमी सर, तुमच्याकडून मेंटरशिप पण हवी आहे, इंडस्ट्री कनेक्ट पण हवा, आणि सोबत फंडिंग ऑपॉर्च्युनिटी पण हवी आहे, ज्यात मी या युनिटला पुढे जाऊन स्केल करू शकेन. आणि नोव्हेंबर ऑनवर्ड्स दिल्ली NCR मध्ये एक पॅनिक सेलिंग जे होतं, त्याच्यामध्ये मी जी योग्य गोष्ट आहे ती लोकांपर्यंत पोहोचवू शकेन. मी एक खूप मोठी ESD कम्युनिटी रन करतो डेला लीडर्स क्लब मध्ये. ही कम्युनिटी Okay. जगभरात आहे. आमचे जवळपास 100 पेक्षा जास्त ESD स्पेशलिस्ट, चेअरमन, कन्सल्टंट सगळ्या कम्युनिटीमध्ये आहेत. डेला लीडर्स क्लब ESD कम्युनिटी. आपण त्याचा वापर करू शकतो. या हो, बरोबर, प्रोडक्टला सर. एका वेगळ्या प्रकारचं ऍप्लिकेशन बनवून वी कॅन रीच आउट. जर तुम्ही हे बिझनेस मॉड्यूल टर्न करायला तयार असाल तर आय एम रेडी टू कम ऑन बोर्ड. चला मग तुमची अपेक्षा काय? तुम्हाला किती फंडिंग हवी सांगा. 50 लाख रुपये 3.33% साठी. मी तुमच्याबरोबर डील करायला तयार आहे, पण व्हॅल्युएशन डिटरमाइन करायचं तेही ह्या गोष्टीसाठी. ज्या प्रोडक्टवर तुम्ही 15 करोडचं व्हॅल्युएशन तयार करून आणलं त्या प्रोडक्टचं मार्केट मला तरी दिसत नाहीये. पण ह्या सेम प्रोडक्टला वेगळ्या ऍप्लिकेशन मध्ये स्काय इज द लिमिट. तुम्ही 1000 करोड पण कमवू शकता, 1200 पण कमवू शकता, सगळंच करू शकता. तर जीवीजी, तुम्ही याला कन्व्हर्टेबल नोटवर करणार आहात का? कन्व्हर्टेबल नोटवर विल डू. व्हेकल वी कॅन डिस्कस सेपरेटली. तर मग 50 50 लाखांची इन्व्हेस्टमेंट आहे ती आपण करू शकतो, पण आपल्याला डिस्कस करावं लागेल हाऊ. थँक्यू व्हेरी मच सर. प्रियंका, आय थिंक तुम्हाला गौरव आणि दीप फार चांगले इन्व्हेस्टर मिळालेले आहेत. Yes, आय थिंक त्यांचा एक्सपर्टीज आमच्यापैकी कुणीच मॅच करू शकत नाही. माझं ह्या सेक्टरमध्ये काहीच एक्सपर्टीज नाहीये आणि हे माझ्यासाठी फार अर्ली होईल, त्यामुळे मी आज तुमच्याबरोबर हात मिळवू शकत नाही. अर्जुन, ऑफकोर्स जिमीजींची एक्सपर्टीज आमच्यापेक्षा फार पुढे, तर इज द राईट पर्सन फॉर यू, म्हणून मी आज हात मिळवू शकत नाही. संदेशी, very much, आपण माझ्या मते तरी तुम्ही जिमीजीन बरोबर हात मिळवला तर ते तुम्हाला योग्य गायडन्स पण देतील आणि तुमचे चांगले मेंटॉर पण होतील. आय विश यू ऑल द बेस्ट. मी आज तुमच्या बरोबर हात नाही मिळवू शकत. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. तर जिमीजी ऑफर आहे 50 लाखाची इन्व्हेस्टमेंट फ्युचर कन्व्हर्टेबल नोट्सवर. तुम्ही तयार आहात यासाठी? Done. हात मिळवणार Done, तुम्ही? done, done आहे, sir. चला तर मग हात मिळवूया. थँक्यू व्हेरी मच सर. एकत्र Good luck. काम Wishing करायला you all मजा the येईल. best. या. थँक्यू व्हेरी मच. गुड लक. थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू सर. गुड लक.